आम्ही मैत्रिणींनी ठरवलं की चला कुठेतरी ट्रिप काढूया, एक दिवसाची तरी. मग औंधला गेलो, यमाई मातेचं दर्शन घेतलं. सकाळी सकाळी ती भव्य मूर्ती जगदंबा माऊली बघितली आणि डोळ्यांचं पारणंच फिटलं. किती वेळा तिला नमस्कार केला असेल, किती वेळा तिचं दर्शन घेतलं असेल, डोळ्यांचं पारणं फिटलं. तिथून गेलो आम्ही गोंदवल्याला, मैत्रिणी गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेतलं. घरी आलो आणि येताना वाटलं की कुठेतरी ट्रिप करायलाच हवी. असं म्हणेपर्यंत व्हॉट्सअपवरती मैत्रिणीचा मेसेज आला होता. तिनं गाडीचा फोटोच पाठवला होता आणि म्हणाली, ह्या गाडीने जाऊया का आपण कुठेतरी एक 8-10 दिवस. गाडीच आवडली आणि लगेच ठरवूनच टाकलं की चला कुठेतरी जाऊया. छोटीशी तरी एखादी ट्रिप ह्या गाडीतनं करायचीच असं ठरवलं. गाडीच आवडली हो. ट्रिपच्या आधी गाडी आवडली, मस्त वाटलं. म्हटलं आता जायचंच. तुम्हालाही आवडली असेल. छान आहे टेम्पो ट्रॅव्हलर. असं वाटलं की छोटीच ट्रिप करावी. झेपतंय की नाही कुणास ठाऊक वयोमानानुसार. गाडी आतून बघितली, खूप छान खूप छान. त्यात बघितलं सॉकेट्स होती फोन चार्ज करण्यासाठी, टी व्ही होता. एकदम स्वच्छ मस्त कम्फर्टेबल वाटली ती गाडी. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ए सीची काही गरज नव्हती. फोनचे सॉकेट बघितल्यावर सगळ्याजणी खुशच. चार्जिंग करायला मिळणार ना, हल्ली फोन म्हणजे जीव की प्राण आहे हो. छानपैकी आम्ही पसंतच केली हो गाडी आणि ठरवलं की कुठेतरी जाऊयाच. कुठे जायचं ठरेना. मैत्रिणी जमलो एका कार्यक्रमाच्या दृष्टीने. तुळशीचं लग्न होतं. त्यावेळेला बसलो, गप्पा मारत ठरवलं काशीला जाऊया का आपण. हां चला जाऊया, काशीला जाऊया. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने त्या दिवशी आम्ही काशीला जायचा बेत निश्चित केला आणि निघालो. 4 दिवसात निघालो. पहाटे 3 वाजता निघालो टेम्पो ट्रॅव्हलरनं. सगळी तयारी केली, सगळ्यांनी भरपूर सामान घेतलं होतं. पहिल्यांदा आम्ही गेलो पंढरपूरला. दत्ताच्या देवळातनं निघालो. काका सोडायला आले होते समोरचे. आणि पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला सांगू किती ते आनंद झाला, माहेरी आल्यासारखं वाटलं. त्याच्या आशीर्वादाने आईवडिलांच्या पूर्वपुण्याईनी पंढरपूरला गेलो. त्यानंतर तुळजापूरला गेलो. तिथून आलो अंबेजोगाईला. अंबेजोगाईला इतकं सुंदर मंदिर. 4 वाजता पोहोचलो. काय दर्शन झालं, किती सुंदर दर्शन झालं. देवी आणि आम्ही सुंदर देवीचं दर्शन घेतलं. देवळाच्या परिसरामध्ये खूप फोटो काढले. मन भरून देवीचा आशीर्वाद घेतला. देवीच्या पाया पडलो. देवीची ओटी भरली. तिथं चहाही प्यायला आम्ही. तिथं चहासुद्धा होता. तो आम्ही छानपैकी चहा प्यायला तिथेच तीर्थ म्हणून प्यायलो. आणि त्यानंतर अंबेजोगाईहून आम्ही निघालो. आईचं दर्शन झालं होतं, मन तृप्त झालं होतं. तिथून निघालो औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथला गेलो. तर तिथे तर काय पुन्हा असंच आम्ही आणि ओम नमः शिवाय. इतकं छान दर्शन झालं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. प्रत्यक्ष तिथे हात लावून दर्शन घ्यायचं. किती मनापासून नाही घ्या म्हणायचे. दर्शन छान घ्या, मनापासून घ्या. कितीही वेळा दर्शन घेतलं तरी मन तृप्तच होईल. त्यानंतर नागनाथला नागेश्वर ज्योतिर्लिंग नागनाथ हे भूतनाथ अष्टनक आहे, अष्टकम आहे. इतकं छान आहे भूतनाथ. मात्र अजिबात मला फारशी फोटोग्राफी करता आली नाही, तरी जेवढी फोटोग्राफी केली
तेवढी तुम्ही बघितली आपल्याला असेलच. कालभैरवाष्टक प्रत्येक माहितीये, पण देवस्थानचा भूतनाथाष्टकम वेगळा मी असा आजच video केलेला आहे. बघितलं. होय की नाही? ज्या ज्या कालभैरव ठिकाणी जे नवनवीन बघितलंय आपण वाटलं, कधी तर. ते मी तुम्हाला हे दाखवायचा भूतनाथ प्रयत्न केला. अष्टकम आहे. औंढ्या नागनाथला त्या ठिकाणी जनाबाईचं जातं. जनाबाईचं जातं. जनाबाईचं जातं. प्रत्येकीने दळलं ते जातं दळायचं आणि तिथे दक्षिणा करायची. तिचा आशीर्वाद घ्यायचा. प्रत्येकीने त्या जात्याला हात लावला आणि त्यानंतर गेलो शेगावच्या मंदिरात. काय ते दर्शन. पुन्हा एकदा तिथं महाराजांनी गण गण गण. आम्ही जायची वेळच अशी होती की त्यावेळेला फारशी गर्दी होती. खूप छान वाटलं. मंदिराचा परिसर, मंदिर. दुसऱ्या दिवशी नागपूरला कोराडी मातेच्या जगदंबा माऊलीचं दर्शन घेतलं. किती ती भव्य माता. खूप सुंदर दर्शन झालं. काय देऊळ आहे होते कोराडी माता नागपूरजवळ. नमस्कार केला, आशीर्वाद घेतला आणि पुढच्या कालभैरवनाथ आणि योगेश्वरी. काळभैरवनाथाचे दर्शन घेतलं. जय श्रीराम. शक्य होतं त्या ठिकाणी भजन जय श्रीराम. करत आम्ही सगळ्याजणी निघालो. जय श्रीराम. उत्साह, जय आनंद श्रीराम. भरून वाहत होता. चला, मस्त झालं दर्शन. रामटेकच्या राम मंदिरामध्ये. चला, काय छान आहे नाही हो मंदिर. मस्त आहे की नाही? काय जाऊन आला वरती? स्वर्ग स्वर्ग खरंच आहे की हे स्वर्गात असेल तसं वाटते. बघा ती मागं सरकून, मागं बघा कैलास कैलास असल्यासारखं वाटतंय. अयोध्येत आल्यासारखं. जय श्रीराम. वाटतंय का साठीच्या महिला. झालो रामटेक. रात्री रामटेकलाच राहिलो. सकाळी रामटेकच्या तलावावरती आलोय. शंकराचं अतिशय मंदिर ना. सुंदर वातावरण. ओम नमः. पहाटेची वेळ. ओम नमः जणू शिवाय. काही पेंटिंग ओम असल्याप्रमाणे नमः शिवाय. सगळं दृश्य होतं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एखाद्या फिल्मचं शूटिंग चालू असावं असं सगळं वातावरण होतं. बघा, अशा ट्रिप्सना निसर्ग हाच जायचं आमचा असतं की सगळ्या प्रकारांनी प्रचंड राहायला मोठा मिळते. चित्रकार. गार पाण्याची आंघोळ, किती छान कडकडीत, वाटतंय. एवढी थंडी आणि मस्त वाटलं. पण आणि हेच मजा वेगळी आहे आयुष्यात. लवकर उठत नव्हते, उठ म्हणलं तर. सर्व जणी आनंद घेत आहेत फोटोचा, सोशल मीडियाचा. चला जाऊया. झालं का? हो आले काढा. काढा येतो, थांबा जरा. चला, बसायचं तुमचा इथे छान आलाय. मस्त येते की नाही? बघाल तेवढं कमीच आहे. या लवकर. या तलावाचं महत्त्व असं की या ठिकाणी प्रभू रामचंद्राने श्री दशरथाच्या दशक्रिया विधी केला होता असं तिथे सांगतात. त्यामुळे ते सर्व या ठिकाणी चित्रित केलेलं आहे. बघताना खूपच मन भरून आलं. सर्व ऋषीमुनींच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने राम आणि लक्ष्मण वडिलांचे 10वा तिथं करतायत, पिंडदान करतायत. असं ते सगळं तिथं चित्रित करून ठेवलेलं आहे, शिल्प केलेली. वडिलांच्या अस्थि विसर्जन करताना प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना बघून
आपल्याही डोळ्यात त्या क्षणाला ना पाणी येतं खरं. बघा ना किती हृदयद्रावक आहे हे. चला आलेच. अरे आलं, तिथं इथं बसूनच दिसतंय विमान. आलं 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 आलं. आता निघालो आम्ही जबलपूरला. बोलो नर्मदा मैया की जय. और घूमने वाले भैया की है ना जय जय. बीच में बम बम भोलेनाथ और मानते हो जोड़िए हाथ, है ना. क्योंकि नर्मदा जी का कंकर सब शिव शंकर, मानो तो शंकर नहीं तो कंकर है दीदी. बराबर है जी. माँ नर्मदा अमरकंटक से उद्गम है, जाती है होशंगाबाद, ओमकारेश्वर, गुजरात, भरूच, अरब सागर, है ना. ये आपका मार्बल रॉक है ना. अच्छा. चाहे इसको बोट से चाहे रोड से, हाँ बोट करना कर सकते, नहीं करना वो आपका रहता है ना. चाहे बोट से या रोड से, पण आम्ही आलो या ठिकाणी रोपवेने. रोपवेने आम्ही आलो धबधब्यावर, धुवाधार धबधबा. चला बघा, अनुभव घ्या त्याचा. बोलो नर्मदा मैया की, घूमने वाले भैया की, नर्मदे हर हर. और बोलो जीवन भर रोटी खाओ छे. भारत माता की जय. नर्मदा मैया की जय. अगदी जवळून आम्ही उलट, एवढा याला फोर्स आहे की ते पाणी उलट यायला लागले, एवढं जोरात पडायला लागले. भेडाघाट, भेडाघाट. मन भरून नर्मदेचं दर्शन. मन भरून दर्शन, मन भरून दर्शन. आपण बोटिंग करणार नाहीये, आपण रोपवेने आलो ना. सगळं अंगावर डोळ्यावर पाणीच पाणी आहे. मला तर हे सगळं बघून डोळ्यात पाणी यायला लागलं. होय ना. अक्षरशः डोळ्यात पाणी येण्यासारखा सगळा प्रसंग आहे की आनंदाश्रू काय असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की आयुष्यात फिरलं पाहिजे, पैसा मिळून शेवटी काय पाहिजे, हे सगळं बघितलं पाहिजे. वैभव काय बघतो आपण शेवटी, का पैसा काय तिथेच राहून जातो. किती पाणी येते तुम्हाला दाखवू नाही शकत आहे मी, पण सगळं इकडं असं पूर्ण पाणी आहे. एवढ्या जवळ आहे, एवढ्या जवळ आहे, एवढं इथं पण पाणी आहे. वरनं झाडावरून सगळं टिपीक 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 पाणी पडतं पावसासारखं. आमच्या भारतातील नायगारा धबधबा, भेडाघाट. काय सुंदरता, काय सुंदरता. भेडाघाट जबरदस्त. रोपवे झालं. आता आम्ही बोटिंग करणार होतो पण 5:30ला बंद होतं आणि आम्ही इथंच इतका वेळ घातला. आता पुन्हा जाताना रोपवे आहेच. खूप छान. पुन्हा एकदा दाखवच, मन भरे ना. तुम्हाला मी वारंवार दाखवायला लागली आहे. माझं मन भरे ना. लोक असं खाली जात आहेत, तिथं पण काही गरज नाही एवढं जायची. पोरं तरुण
फार सुंदर आहे. नर्मदा माता की जय, नर्मदा माता की जय, नर्मदा माता की जय. हे मी आमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये होते मी पहिल्या वर्षाला, त्यावेळेला मी इथे आले होते. खूप जास्त उंच होतं, पण आता झीज होत होत खूप खाली गेले होते. पण खूप जास्त उंच होतं, पांढरं शुभ्र होतं त्यावेळेला. आता यांच्यामुळे आज झालेलं आहे. सगळ्यांनी थँक्स म्हणा त्यांना, सगळ्यांनी त्यांना हाक करा. होय 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 हो, यांच्यामुळे सगळ्यांनी थँक्स म्हणा, सगळ्यांनी. रात्री आम्ही आलो जबलपूरला. गडिया मंदिर जैन मंदिर आहे, अतिशय भव्य आणि सुंदर. या ठिकाणी आम्ही भजन सेवासुद्धा सादर केली. आम्ही सर्वांनी काही हिंदी भजनं म्हणत. खूप सुंदर जैन मंदिर आहे. इथल्या रूम्स तर इतक्या स्वस्त आणि मस्त आहेत की काय 5 स्टार हॉटेल त्याच्यापुढे फिकं पडा. ही सुंदर व्यवस्था. गडिया जैन मंदिर जबलपूर. आणि अशा रीतीने आम्ही आमचा 4 दिवसाचा प्रवास पूर्ण केला. आता ओढ होती पुढे काशीला जायची. हे जबल जैन गडिया मंदिर उंचावर पण आहे, पण आम्ही उंचावरती गेलो नाही, पर्वतावरती टेकडीवरती पण एक सुंदर मंदिर आहे इथे जबलपूरला. आणि त्या ठिकाणी आम्हाला जायला वेळ नव्हता. पण अतिभव्य असं हे मंदिर आहे. खूप छोटं दिसतंय, पण असं मानवर उंच करून बघितलं तर ते वरचं आहे ते आकाशाला भिडल्याप्रमाणे वाटतं. आकाशच आहे. जय जिनेंद्र, जय निर्माण केलेलं आकाश. आणि अशी ही हे जैन तीर्थंकर. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. प्रत्येक डोंगरावरती असे ते तीर्थंकर आहे. खूप सुंदर आणि छान मंदिर आम्हाला हे बघायला मिळालं. जय अतिशय जिनेंद्र. छान तिथले सगळे जय जिनेंद्र. हापूक रूम्स, सगळा मदतनीस, अतिशय छान. खूप प्रसन्न. वर्णन करावं ना तेवढं कमीच. भव्यता, सुंदरता, विशालता, असं एका आध्यात्मिक उच्च पातळीवर गेल्यासारखं वाटतं तिथं गेल्यावर. बाहेर द्या, बाहेर द्या. दुसऱ्या दिवशी पहाटे पूर्ण 4 ला खाली. निघालो आम्ही. बहुत नियर- कठीण चढाई आहे, नियर बहुत चा- कठीण. शारदा मातेचं दर्शन घेण्यासाठी रोपवेनं. बहुत कठीण. पूर्ण सरळच्या सरळ मोठाच्या मोठा डोंगर आहे. बघा हा खाली अतिशय कठीण चढाई आहे. बापरे. हे बघा, अब दादी को ही देखो. मैं फोटो निकालूं आपके? हाँ देखो. स्टॉप. क्यों खींच रहे हो? नहीं, अच्छा लगा उसको. मस्त. बापरे, किती सुंदर बघा. हा हा हा, हे बघा आता ही जाते दिसते बघा. खूपच खोल आहे आणि उंच चढाई आहे. इमॅजिनच नाही करू शकत आपण. जय मा शारदा, जय मा शारदा, जय मा शारदा. म्हणूनच आपल्याला सांगितलं त्यांनी काही नेऊ नका. जय मा. जय माता दी, 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 जय माता दी. बोलिए शारदा माता की आई भवानी जय. उदो उदो. शारदा माता की जय, शारदा माता की जय, शारदा माता, जय माता दी, साचे दरबार की जय.